कितीही किती मृग जळे पाप पुण्य जणू एकच प्याले पाप पुण्य जणू एकच प्याले माणुसकीचे रीते सोहळे माणुसकीचे रीते सोहळे क्षितिजावरती जाईवे सही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही. हॅलो, मी घरी आले रे, पण आल्या आल्या पप्पांची परत कटकट चालू झाली आहे तीच. तू काहीतरी कर ना प्लीज, मला खूप कंटाळा आलाय रे. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतर अप्रकट होणार असतात. मध्ये थांबा, हत्तीला दोन सोंड वाचू देत ना मला. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा? एखादा महापुरुष. अरे वा, भजी मस्त 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 वाह. तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्यप्रमाणे सुंदर झाले, म्हणजे इतकी खुशखुशी झाले ना. वर्णन करतो. ते काय ते पठण करताना सोडा आणि जरा भजी खा. फर्स्ट क्लास झालेली भजी आहे, बेस्ट भजी आहेत. हे पुढे आणखी प्लेट घेऊन ये. तर काय माहितीये, भिच्या देवाला उपास चालतो, माझ्या आत्मारामाला भजीचा वास चालतो. फर्स्ट क्लास बेस्ट. अहो काय चाललंय तुमचं? भजी खाणं चाललंय. तुम्हाला कोणी चावलंय का? मला कोणी चावलं नाही. मी भजनाच होतोय. अरे देवा, डोक्यावर पडलेत का? कोण? नाही का? तुम्ही म्हणजे ना, जेव्हा बोलत नाही तेव्हा अजिबात बोलत नाही, आणि जेव्हा बोलता ना तेव्हा थांबत नाही. बरं, मागच्या वेळेला मला काय म्हातारा रोग झाला म्हणत होतीस. आता तू हे जे काय बोलतेस त्याला तू काय नाव ठेवशील? म्हातारचं. चल भजी आली का? मस्त. किती पटापट संपवत आहे. मस्त. बघू ना. नाही तो तुला नको, तुझ्यासाठी आणत नाही. रेवती, रेवो भजी घेऊन गेला ते. हे माझ्यासाठी, हे माझ्यासाठी. वा, मस्त वास येतोय. तुला काही शोभत नाही का? आता तू देवाचं पुस्तक वाचत होती, ते बाजूला सोडून जर भजी खाल्लीस तुझ्या देवाला राग नाही करणार? नाही, माझ्या देवाला सगळं चालतं. बरे, देवा पुढे ठेवलीस ना. माझे देव तुम्हीच. वा, अगाऊ झाली होई. अगं, कुठलाही नवीन जिन्नस केला ना की देवा पुढे ठेवावा. म्हणजे देवाला जरी खाता नाही आला तरी मुंग्या खातील ना. माझ्या देवाची मस्करी करायची नाही. देव आज हा असा अचानक भजन सभेत मला करावीशी वाटली म्हणून केली. तुम्ही बघा ना खाऊन कशी झाली. करावीशी वाटली, तू केली, सगळं ठीक आहे ग, पण म्हणजे असं पावसाळा सुद्धा नाही की असं भजी खावीशी वाटणार. असं होऊ शकतं. कसं? तिच्या मनामध्ये असा वसंत फुलला असेल. आप्पा लाजले म्हणजे वसंत फुलला. काय काय झालंय? बोला बोला. आऊ, माझं ना अगं, माझं ना कळ, पुढे बोल ना. माझं ना लग्न ठरलंय. कधी? आणि आम्हाला सांगितलं नाहीस? सांगणारच होते आऊ, पण कसं सांगावं ना तेच कळत नव्हतं, म्हणून हे केलं. सांगायचंच ना, काहीतरी गोड आणलं असतं ना. नाही, मी चक्का केलाय, श्रीखंड बनवते. वा, अरे वा, म्हणजे ताटावर बसून पाटावर चढायचा बेत सांगणार होती. वा 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 वा, क्या बात आहे कमल. ताटावर पाटावर रेवती श्रीखंड करणार होती का? नको नको नको, काव्य नको. भजी खा, भजी खा. बरं रेव, म्हणजे लग्न ठरलं वगैरे ठीक आहे, पण मुलगा कुठला, काय करतो, कुठे राहतो, कुणी ठरवलं सांग ना. आमच्याच गावचा आहे. बर. दौलत नाव आहे.
वा. उलट पाणीच ठरवलंय. पाणी ठरवलंय. हो. पण तुला आवडलंय की नाही? अरे लाडली लाडली वा वा, काय मस्त लागली ती हो ना, पोरगी. खरंच. वा 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 वा. कळलं का तुम्हाला? गावाकडचा पोरगा, त्याची शेजारी आणि हिचं हे असं लाजणं. याचा अर्थ असा आहे की तिच्या बाळानं तिच्या पसंतीनंच पोरगा ठरवलेला आहे बरं का. वा. बघता बघता केवढी मोठी झाली ना. ते आली तेव्हा मला वाटतं 10-12 वर्षाची असेल ना. खरंच तेवढीच होती ती. सुंदराचा पदर धरून आली, इथं राहिली आणि आपल्या मुलांबरोबर लहानाची मोठी झाली, बागडली. खरंच गोड करून सुंदरा गावाकडे जायला निघाली ना, तेव्हा हट्ट धरून बसली होती, मी नाही येणार तुझ्या बरोबर, आणि इथंच राहिली काय तुझी. तेव्हा थांबली, आता थांबेल का? पोरगी जाते लग्न होऊन म्हणून ना दुःख होतंय. अगं पण तिचं लग्न ठरलंय याचा आनंद आपण साजरा करूया ना. हो ना. तो तर साजरा करायलाच हवा. आपण तिला मदत करायची. करायची म्हणजे करायचीच. ती आपल्या मुलीसारखीच आहे. हो ना. आणि आता ना हळूहळू स्वप्निताचं सुद्धा बघायला पाहिजे. हो, या स्वप्निताला विचारायला हवंच, शिवाय कामिनी आणि प्रभाकर यांना सुद्धा विचारायला हवं. आणि रेवतीच्या बासारखं जर स्वप्निताच्या बानं तिचं लग्न आधीच ठरवलं असेल तर. असं काय करता? तसं काही ठरवलं असतं तर आपल्याला सांगितलं नसतं का? आणि आपण सुद्धा पुढाकार घ्यायचा. म्हणजे घरातले मोठे म्हणून आपला काही मान आहे की नाही? कमल, नामधारी राजाला निर्णय घेता येईल. मर्मबंधातली ठेवही. हा स्वप्निता, ये बस. आप्पा, एखादी कविता ऐकवा ना. कविता ऐकवा ना आप्पा. 4-5 दिवसात तुम्ही एकही कविता ऐकवली नाही. स्वप्निता, कसं असतं माहितीये का, प्रत्येक कवितेचा एक मूड असतो. त्या मूडला ती कविता स्वतःहून पुढे येते आणि कविता प्रस्तावते. काय बाप्पा, संध्याकाळचं इतकं छान वातावरण आहे, एखादं असं सुरेल काव्य. सूर बिघडू लागलाय बघ. घराचा सूर बिघडवायला कोण आलंय बघ. वृंदा, हाय हाय. हाय, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? कूल. तू आज इकडे? अच्छा अच्छा, कळलं. रेवती, ए रेवती. रेवती मार्केट मध्ये हो ग बाई, तू कधी आलीस? आत्ताच. हो का? काय ना, तू ज्याला भेटायला आलीयस तो तर बाहेर गेलाय. ओम बाहेर गेलाय? दिसला नाही. अगं ऑफिसचं काहीतरी काम आहे म्हणून गेलाय. तुला बहुतेक परत जावं लागणार. मी ओमला नाही, श्रीला भेटायला आले. तू श्रीदादाला भेटायला आलीस? हो. तू जरा घाई केलीस. कमल, तू नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की श्री रात्री 9-10 नंतरच घरी येतो ना, त्या दृष्टीने घाई केलीस. तो इतक्यात येईलच. आमचं तसं बोलणं झालंय. हो का? बाई,
सगळं परस्परच ठरवून आला. आज जाऊया. नको, कशाला? इथे आवडलं मला. आणि हो आप्पा, तुम्ही खूप छान कविता करता म्हणे. मग एक ऐकवा की. काय झालं हसायला? अगं मी पण आप्पांना आता तेच सांगत होते, तर ते काय म्हणाले माहितीये, तिकडे बघ घरचे सूर जुळवायला कोण येतंय बघ, तितक्यातच तू आलीस. हो रिअली? मग आप्पा एक कविता होऊनच जाऊ दे. मला पण बघू देत, माझ्या येण्यामुळे या घरातून कोणते सूर निघतात ते. चालू द्या, जात्यात. मी आलेलं आवडलं नाही वाटतं त्यांना. तसं नाहीये. ही हवा मानवत नाही ना तिला, म्हणून ती गेली. अच्छा. आप्पा कविता. कविता कविता. ती आली कातरवेळी, ती आली कातरवेळी, सावली लांबवत अंधार पसरवत. ती आली कातरवेळी, कुंद झाली मंद हवा, निशब्द सारा ऋतू हिरवा. कुंद झाली मंद हवा, निशब्द सारा ऋतू हिरवा. परतो लागले पक्षी घरा, पर्णांची ही गेली रया. ती आली कातरवेळी, ती आली कातरवेळी, सावली लांबवत अंधार पसरवत. ती आली कातरवेळी. वृंदा 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 काय झालं? काय झालं काय? मी इथे आलेले आवडलं नाही तर सरळ सांगायचं ना. असं आडून आडून कशाला सुचवायचं? वृंदा, तू आलेली कोणाला आवडलं नाही आणि का आवडणार नाही? का काय का? मी इथे आले आले आऊंना हवा मानवेन अशी झाली. आप्पांच्या कवितेतल्या सावल्या लांब झाल्या, ऋतू निशब्द झाला, पानांची रया गेली. हे सगळं काय आहे? संध्याकाळ होती. संध्याकाळची ही जी हवा आहे ना, ती माझ्या कमलला मानवत नाही, म्हणून ती गेली. आणि मावळतीला सूर्य लागला ना की सगळ्या सावल्या अशा रुंदावत जातात आणि अंधारात अदृश्य होतात. निसर्ग नियमाप्रमाणे अनेकदा संध्याकाळचा वारा मंद होतो, शांत होतो आणि मग अवघा निसर्ग निशब्द होऊन जातो. पक्षी दिवसभर चिवचिवाट करतात, पण संध्याकाळ झाली की आपल्या घरी परततात आणि तेही शांत होतात. झाडाची पानं मग काळोखामध्ये काळ्या आकृती बनून राहतात, म्हणजेच पानांची रया जाते. ओ सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी आप्पा. हे सगळं असं होतं काय? मर्मबंधातली ठेवही. याआधी आपण कधी भेटलोच नाहीये, म्हणजे तसा योगच आला नाही. आणि आज आपण प्रथमच बोलतोय तर गैरसमज निर्माण झाला. आप्पा काल आम्हाला ओमनी सांगितलं होतं, अगदी स्पष्टपणे बजावलं होतं आम्हाला, की त्याला तुझ्याशीच लग्न करायचंय वृंदा. आणि तू श्रीला भेटायला आलीस. ही अशी बुचकळ्यात टाकणारी कृती केली ना की गैरसमज वाढू लागतात. पण समन्वय वाढला, समोरच्याचं मन आपण वेळीच जर समजून घेतलं ना तर गैरसमज वाढत नाही, तर तिथल्या तिथे थांबतात. कळलं का? आणि नसेल कळलं तर जरा स्पष्टपणेच सांगतो. ओम आणि श्री दोघेही सख्खे भाऊ आहेत आणि त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण ते प्रेम आता कमी होऊ लागलंय तुमच्या या तिढ्यामुळं. आप्पा मी थोडं बोलू का? तीच अपेक्षा आहे. हा तिढा का निर्माण झालाय ना, ह्याची कारणं शोधण्यासाठीच मी इथे आले.
मला जर प्रश्न वाढवायचे असते ना तर मी श्रीला कुठेही बाहेर रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये भेटू शकले असते. असं बर. स्वप्निता, काय अप्पा? त्या श्रीला जरा फोन लाव आणि बघ तो कुठवर आलाय. हाय अप्पा. अरे वृंदा, हाय. कधी आलीस? आत्ताच. ओके. ए बरं, सॉरी आहे, मला यायला खूपच उशीर झालाय. बरं, आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बोलूया का? हो हां. चालेल ना. चल. पण आप्पा, श्रीच्या रूम मध्ये बसून बोललं तर चालेल ना? नाही म्हणजे आणखीन गैरसमज तर निर्माण होणार नाहीत ना? एनी प्रॉब्लेम? काही नाही रे, चल. अरे चल. जा त्यांच्या चहा पाण्याचं बघ जा. काळोखाची सावली वाढू लागली, मनाबरोबरच या घरालाही गिळू लागली. काळोखाची सावली वाढू लागली. प्लीज कम इन. दिस इज माय रूम. व्हेरी नाईस. थँक्यू. बरं, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? श्री, मला तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. एक मिनिट. पण त्याआधी मला एक गोष्ट अप्रिशिएट करायची. आपण पार्टीत पहिल्यांदा भेटलो, राईट? आणि त्यानंतर आज दुसऱ्यांदा. या 2 भेटींमध्ये मला एक गोष्ट तरी क्लिअर झाली की तुझा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे. तू त्या उगाचच्या ऑड कॉम्बिनेशनच्या भांगडीत वगैरे अजिबात पडत नाहीस. गुड. आय लाईक इट. थँक्स. बरं, तुला काहीतरी बोलायचं होतं. श्री, माझं आणि ओमचं एकमेकांवर प्रेम आहे. पण माझी त्याला कधीच आडकाठी नव्हती. पण गैरसमज निर्माण होत आहेत. कोणाचे? सगळ्यांचेच. आणि तुझ्या मनात काय ग? श्री, प्रश्न मला विचारायचे होते. माझ्या प्रश्नांमध्येच माझी उत्तरं लपलेली आहेत. श्री, मॅनेजमेंटमध्ये समोरच्याला कसं गुंडाळावं हेच शिकवतात ना? नाही ग, उलट कसं टॅकल करावं हे शिकवतात. प्रॉब्लेम्स कसे फेस करावेत हे शिकवतात. आणि त्याची सोल्युशन्स कशी काढावीत हेही शिकवतात. तुझ्या आणि माझ्या घरी माझ्यासाठी तूच योग्य आहेस असं का सगळ्यांना वाटतं? आता कोणाला काय वाटतंय ते मी कसं सांगणार? पण जे पुढाकार घेतात त्यांना विरोधही केला नाहीस. अगं, मी माझ्या घरच्यांना विरोध करू शकतो आणि मी करेनही. पण तुझ्या घरच्यांचं काय? तू विरोध केलास? आता या शांततेचा काय अर्थ घ्यावा मी? एनिवेज, छान दिसतेस तू. माझं ओम बरोबर लग्न होणार आहे. तुझं त्याच्याशी लग्न झालं तरीही तू छान दिसू शकतेस. कारण जे मुळातच छान असतं ते छानच दिसतं. तू मला एक मिनिट, तू लाजतेस? ओ माय गॉड, मला वाटलं होतं आजकाल मार्केटमधून हा लाज प्रकार गायबच झालाय. परदेशात राहून सुद्धा तुझी आवड बदललेली नाहीये.
जे बदलायचं होतं ते बदललंय, जे बदलायचं नाहीये ते कधीच बदलू शकत नाही. श्री, स्वप्निता, दादा काय झालं? काय नाही अगं. अगं हिचं म्हणणं आहे की परदेशात राहून देखील मी बदललो नाहीये. तुला काय वाटतं, मी अजून तसाच आहे की? वृंदा, आमच्या मायेच्या सावलीची माती ना चिकट आहे. आपले गुणधर्म ती पटकन सोडत नाही. आणि दादाने बदलायचं म्हटलं तर इथले संस्कार त्याला बदलू देणार नाहीत. बरं, जेवणाचं काय? तू करशील ते. वृंदा, तुझं काय? नो थँक्स. अगं मला घरी जावं लागेल, पाहुणे आलेत ना. ओके. चहा? ओह, थँक्स. थँक्यू. वेलकम. कसल्या विचारात घडलेलास? विचारा. छे, आपण बसूया का? हो. प्लीज. खरं सांगू, स्वप्निता आली तेव्हा तुझी जी सारवासारव झाली ना, त्यावरून सगळं कळलं. बापरे, म्हणजे तिलाही कळलं असेल. मायेची सावली चिकट असते म्हणाली, गुणधर्म सोडत नाही. पण मी तर बघते इथे मायेचे संस्कार काही वेगळाच रंग दाखवतायत. तुला ओम खरंच आवडतो? चहा छान झाला होता. एवढा आवडला चहा? माझाही घे. नको, उष्टावलायस. खरंच किती लकी आहे ओम. निघते मी. अगं पण बोलायचं होतं ना तुला. मग आता आपण काय केलं? म्हणजे झालं? तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली? अगं पण मग ती पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह ते तरी मला कळू दे. बाय. अगं पण ओमच्या हातात जी येते ना, जोपर्यंत ओम तिला सोडत नाही ना तोपर्यंत ती सुटू शकत नाही. आणि वृंदासोबत तर मला लग्न करायचंय आणि माझे बरेच काही. काय झालं? थांबलास का? बोल की पुढे.